नमस्कार. तुमच्या घरामध्ये सारखे भांडणे वगैरे होत आहेत का? किंवा घरामध्ये एक नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली आहे, उत्साह वगैरे येत नाही आहे घरात आल्यानंतर असं वाटत आहे का? किंवा पैसा तरी येतोय, परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा जास्त दिवस टिकत नाही, असं काही होत असेल तर ह्याचं मुख्य कारण आहे आपलं घरातील फ्लोरिंग. होय, आपलं घरातील फ्लोरिंग. जेव्हा आपण बऱ्याच वेळेला बाहेर फिरून डायरेक्ट आतमध्ये येतो, आजकाल तर कोणी पाय वगैरे न धुता आतमध्ये येतात, किंवा असेही काही घरं आहेत की जिथं चप्पल घालूनच आपण संपूर्ण घरात फिरतो. अशावेळी बाहेरून बाहेरून आल्यानंतरची जी निगेटिव्ह एनर्जी असते तर तीही आपल्या घरातल्या फ्लोरिंगमध्ये तसेच साचून राहते. तर अशा कारणांमुळे आपल्या घरातील पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे तर ते पूर्णपणे कमी होत असते. तर ह्याच्यासाठी एक पॉवरफुल रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यांनी नोट डाऊन करा आणि त्या पद्धतीने आपल्या घरात ते आचरण करा. आपले जे पूर्वज होते तर त्यांनी या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत की रोज घरातील फ्लोर किंवा फरशा ज्या आहेत तर ते पुसून घेणं. तर या 3 गोष्टी जर का तुम्ही ज्या बकेटमध्ये आपण पाणी घेऊ त्यामध्ये टाकल्यास तर घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती जाऊन एक सकारात्मक वातावरण घरामध्ये निर्माण होतो. हे जेव्हा तुम्ही अवलंब करणार त्या क्षणी एक 15-20 मिनिटात तुम्हाला लगेच जाणवेल की घरातील जी ऊर्जा जी आहे तर ती उत्साहवर्धक झालेली आहे, एक सकारात्मक वातावरण निर्माण झालेलं आहे, हे तुम्हाला लक्षात येईल. तर मंडळी, या 3 गोष्टी कोणत्या आहेत तर सगळ्यांनी नोट डाऊन करा. एक तर कडुलिंब. जे छोट्या शहरात राहतात किंवा खेडेगावात राहतात त्यांच्या इथं तर हे लगेच मिळू शकतं, परंतु जे मोठ्या शहरात पुणे किंवा मेट्रोपॉलिटन सिटी मुंबई वगैरे अशा ठिकाणी जे राहतात तर त्यांना हे सहसा मिळत नाही. तर त्यांना कुठल्याही भाजी मंडईत वगैरे गेल्यास तर तिथे सकाळी आपल्याला मिळू शकतं. परंतु कडुलिंब जे आहे तर ते नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी उत्तम असं औषधी वनस्पती आहे. तर कडुलिंबाचा एक अंतर्भाव करायचा आहे. दुसरी गोष्ट आहे खडे मीठ, समुद्र मीठ आपण जे म्हणतो, पण ते खडे मिठाच्या स्वरूपात घ्यायचं. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे लिंबू. होय, लिंबूचा रसही आपण त्यामध्ये उपयोग करायचा आहे. कुठल्या 3 गोष्टी? एक तर कडुलिंब, त्याच्यानंतर लिंबाचा रस आणि त्याच्यानंतर खडे मीठ. या 3 गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. कडुलिंबाचं जे पान आहे पहिल्यांदा उकळून घ्यायचं आहे. उकळून घेतल्यानंतर जेव्हा अर्धं पाणी राहतं तर ते अर्धं पाणी आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक लिंबू घ्या आणि ते कट करून त्या लिंबाचं रस आणि त्याच्यानं खडे मीठ या तिन्हीचं मिश्रण करून ज्या ठिकाणी आपल्याला पुसायचं आहे त्या बकेटमध्ये हे तिन्हीचं मिश्रण घालायचं आहे. त्याच्यानंतर हे रोज आपल्याला फरशी पुसून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही हे तिन्ही गोष्टींचा अंतर्भाव करून फरशा वगैरे पुसून घ्याल त्याच वेळी तुम्हाला काही मिनिटातच लक्षात येईल की घरातील ऊर्जा जी आहे तर ते पूर्णपणे सकारात्मक मध्ये नंतर परिवर्तित होत असताना आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर सारखे आपल्या घरातील जे कोणी लोक राहतात तर आपल्यामध्ये जे छोट्या छोट्या गोष्टीवर कलह भांडणं वगैरे होत असतात तेही कमी होण्यास मदत होते. तर अशाच चांगल्या व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या गणेश ॲस्ट्रो वास्तूला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.